नमस्कार. लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, पद्मभूषण सन्मानित, प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटी संचलित प्रवरा सायन्स अकॅडमीतर्फे मी प्रोफेसर सागर कुलकर्णी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण नीट आणि जेई या परीक्षांची माहिती घेतली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MHT-CET या परीक्षेची माहिती घेणार आहे. MHT-CET म्हणजे काय? MHT-CET stands for Maharashtra Health and Technical Common Entrance Test. It is conducted by Government of Maharashtra every year for admissions to undergraduate courses in engineering, pharmacy and agriculture. म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चरला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला MHT-CET ही परीक्षा द्यावी लागते. MHT-CET ही कधी होणार होती? It was scheduled to conduct from 13th April 2020 to 17th April 2020 and from 20th April 2020 to 23rd April 2020 for PCM and PCB groups separately. But due to COVID-19 pandemic situation, it is postponed indefinitely. म्हणजे यावर्षी ही परीक्षा 13 एप्रिल ते 17 एप्रिल आणि 20 एप्रिल ते 23 एप्रिलमध्ये होणार होती. म्हणजे 13 एप्रिल ते 17 एप्रिलमध्ये PCM या ग्रुप्सची परीक्षा आणि 20 एप्रिल ते 23 एप्रिलमध्ये PCB या ग्रुप्सची परीक्षा. म्हणजे वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये ही परीक्षा होणार होती. पण COVID-19 पॅन्डेमिकमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे आणि त्याची पुढची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. इट इज कंडक्टेड इन CBT मोड. CBT स्टँड्स फॉर कम्प्युटर बेस्ड टेस्ट. म्हणजे ऑनलाईन मोडमध्ये ही एक्झाम होते. तुम्हाला कम्प्युटरवरती एक प्रश्न समोर येतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, त्याचे 4 पर्याय असतात. माऊसच्या साहाय्याने तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा असतो. सो ऑनलाईन मोडमध्ये ही एक्झाम घेतली जाते. इट इज कंडक्टेड फॉर 2 सब्जेक्ट ग्रुप्स, PCB अँड PCM सेपरेटली. हा बदल यावर्षी करण्यात आलेला आहे. मागच्या वर्षीपर्यंत PCMB असा स्लॉट त्यांनी अवेलेबल करून दिला होता, पण यावर्षी मात्र PCMचे स्लॉट वेगळे. आपण बघितलं की जर परीक्षा झाली असती तर 13 एप्रिल ते 17 एप्रिलमध्ये PCM स्लॉट्सचे त्यांनी परीक्षांचं नियोजन केलं होतं आणि 20 एप्रिल ते 23 एप्रिलमध्ये त्यांनी PCB स्लॉट्सचं नियोजन केलं होतं. सो वेगवेगळ्या 2 ग्रुप्समध्ये आता हे परीक्षा होणार आहेत, एक तर PCM किंवा PCB. कॅन्डिडेट्स विल हॅव चॉईस ऑफ अपेअरिंग एनी वन ऑर बोथ एक्झामिनेशन. म्हणजे विद्यार्थ्यांना या दोन्ही ग्रुपपैकी एक किंवा दोन्हीही द्यायचा पर्याय आहे. म्हणजे ज्यांना वाटतं फक्त PCM द्यायची ते PCM देऊ शकतात, ज्यांना वाटतं फक्त PCB द्यायची ते PCB देऊ शकतात आणि ज्यांना वाटतं आपण दोन्ही द्याव्या तर ते दोन्ही देऊ शकतात. पण त्यांना दोन्ही एक्झाम वेगवेगळ्या द्याव्या लागतील. म्हणजे समजा दिलेल्या तारखेप्रमाणे जर एक्झाम झाल्या असत्या तर 13 एप्रिल ते 17 एप्रिलपर्यंत तुम्हाला PCM स्लॉटची एक्झाम द्यावी लागली असती आणि PCB स्लॉटची एक्झाम देण्याकरता पुन्हा तुम्हाला 20 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान पुन्हा जावं लागलं असतं. सो अशा प्रकारे तुम्ही 2 पैकी एक किंवा दोन्ही ग्रुपच्या परीक्षा देऊ शकतात. मग आता ग्रुप निवडावा कसा? तर MHT-CET ही परीक्षा देऊन आपल्याला इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चरला प्रवेश घेता येतो. पण तुम्हाला कुठल्या शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे यावरून तुम्हाला ग्रुप निवडता येणार आहे. जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्हाला PCM ग्रुप घेणं गरजेचं आहे. The candidate seeking admission to engineering degree course, it is mandatory that the candidate must appear for PCM group. जर तुम्हाला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला PCM ग्रुपचीच परीक्षा द्यावी लागते. जर तुम्हाला फार्मसीला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला PCM, PCB या दोन्हींपैकी एक कुठलीही परीक्षा दिली तरी चालते किंवा दोन्हीही दिल्या तरी पण चालतात. The candidate seeking admission to pharmacy degree course, the candidate can appear for PCM or and PCB group. The candidate seeking admission to agriculture degree course, the candidate can appear for PCM or and PCB group depend on the type of course. तुम्हाला जर ॲग्रिकल्चरला जायचं असेल तर तुम्ही PCM किंवा PCB किंवा दोन्ही देऊ शकतात. पण पुन्हा हे टाईप ऑफ कोर्सवर पण डिपेंड आहे, कारण की ॲग्रिकल्चरमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहे. जर तुम्ही BTech ॲग्रिकल्चर किंवा तुम्ही BTech फूड टेक्नॉलॉजी असं काही करणार असाल, थोडक्यात हे ॲग्रिकल्चरमधल्या इंजिनिअरिंगच्या शाखा आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला PCM लागेलच. पण इतर ठिकाणी मात्र तुम्हाला PCB किंवा PCM हे दोन्ही पण ग्रुप चालणार आहेत. सो तुम्ही कुठला कोर्स निवडता ॲग्रिकल्चरमध्ये त्यावरही हे ठरणार आहे.
If candidate is appearing for both the group, the score of the physics and chemistry will not be interchanged. जर तुम्ही दोन्ही ग्रुपची परीक्षा देणार असाल तर याच्यात फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे मार्क इंटरचेंज होणार नाहीत. समजा तुम्ही PCM ग्रुपची परीक्षा दिली, जर त्या तारखेला झाल्या असत्या तर 13 एप्रिल ते 17 एप्रिलमध्ये तुम्ही PCMची परीक्षा दिली असती आणि 20 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान तुम्ही PCBची परीक्षा दिली असती. पण तुम्हाला 20 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान पुन्हा PCBचा नवा पेपर द्यावा लागला असता. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री हे सब्जेक्ट दोन्हीकडे सारखे जरी असले तरी पण तुम्हाला PCMचा पेपर पूर्ण वेगळा, PCBचा पेपर पूर्ण वेगळा द्यावा लागतो आणि याच्यातले फिजिक्स केमिस्ट्रीचे मार्क हे इंटरचेंज करता येत नाही. म्हणजे PCM मधले फिजिक्स केमिस्ट्रीचे मार्क तुम्ही असा विचार केला की ते मी PCB मध्ये वापरेल किंवा PCB मधले फिजिक्स केमिस्ट्रीचे मार्क मी PCM मध्ये वापरेल, तर असं या ठिकाणी तुम्हाला करता येणार नाही. फिजिक्स केमिस्ट्रीचे मार्क तुम्हाला इंटरचेंज करता येत नाही. MHT CET मध्ये तुम्हाला जो स्कोर मिळतो तो पर्सेंटाईल स्कोर असतो आणि तुम्ही ज्या स्लॉटमध्ये, साधारणतः एका दिवसभरामध्ये 2 स्लॉटमध्ये ही परीक्षा होते, तुम्ही ज्या स्लॉटमध्ये परीक्षा दिलेली आहे त्या स्लॉटमध्ये पूर्ण महाराष्ट्रात जेवढे विद्यार्थी बसलेले असतात त्या विद्यार्थ्यांचा स्कोर कन्सिडर करून तुमचा पर्सेंटाईल स्कोर काढलेला असतो आणि त्यामुळे तुम्ही ज्या स्लॉटमध्ये एक्झाम दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला पर्सेंटाईल स्कोर मिळेल. त्यामुळे तुम्हाला PCMचा पर्सेंटाईल स्कोर वेगळा मिळेल त्या स्लॉटचा आणि PCBचा पर्सेंटाईल स्कोर वेगळा मिळेल त्या स्लॉटचा आणि याच्यातले मार्क तुम्हाला इंटरचेंज करता येणार नाही. याच्यामध्ये आपला महाराष्ट्राचा स्टेट बोर्डचा 11वी-12वीचा सिलेबस असतो. द क्वेश्चन विल बी बेस्ड ऑन सिलेबस ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन. पण 11वीचा पूर्ण सिलेबस या ठिकाणी नाही आहे. 11वीचा 50% आणि 12वीचा 100% सिलेबस या ठिकाणी असणार आहे. पण 11वीचा जरी 50% सिलेबस असला तरी पण या 50% सिलेबसवरती पेपरमध्ये फक्त 20% क्वेश्चन्स येतात. बघा, 20% वेटेज विल बी गिवन टू द क्वेश्चन फ्रॉम स्टँडर्ड 11th सिलेबस अँड 80% वेटेज विल बी गिवन टू द क्वेश्चन फ्रॉम स्टँडर्ड 12th सिलेबस व्हाईल सेटिंग द पेपर. सो यामध्ये 11वीचा पूर्ण सिलेबस नसेल, 11वीचा 50% आणि 12वीचा 100% सिलेबस या ठिकाणी असणार आहे. हे जी माहिती मी तुम्हाला देतोय ही आत्ता 2020च्या MHT CETची माहिती आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आता 2021 करता पुस्तकं बदललेले आहेत, सिलेबस बदललेला आहे, तर त्यावेळच्या CET करता याच्यामध्ये काही बदल होईल का नाही हे आत्ता सांगू शकत नाही. पण ही जी माहिती मी तुम्हाला देतोय ही 2020च्या पॅटर्न प्रमाणे आहे. आता या क्वेश्चनचं सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन कसं असतं, साधारणतः मॅथमॅटिक्स पासून आपण सुरुवात करूया. मॅथमॅटिक्समध्ये टोटल 50 क्वेश्चन असतात. त्यातले 20% म्हणजे 10 क्वेश्चन हे 11वीच्या सिलेबसवरती आणि 80% म्हणजे 40 क्वेश्चन्स हे 12वीच्या सिलेबसवरती असतात. मॅथमॅटिक्समध्ये एका क्वेश्चनला 2 मार्क्स असतात. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये 50 क्वेश्चन आणि तो पेपर होतो 100 मार्क्सचा. त्याकरता तुम्हाला 90 मिनिट्स म्हणजे 1.5 तास वेळ मिळतो. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर एकत्र होतो. फिजिक्समध्ये 50 क्वेश्चन, त्यात सुद्धा 10 11वीचे, 40 12वीचे. केमिस्ट्रीमध्ये पण 50 क्वेश्चन, त्यातले 10 11वीचे, 40 12वीचे. अशा प्रकारे फिजिक्सचे 50 आणि केमिस्ट्रीचे 50 असे एकूण मिळून 100 क्वेश्चन. एका क्वेश्चनला 1 मार्क. अशा प्रकारे 100 मार्क्सचा हा पेपर तयार होतो आणि याकरता सुद्धा तुम्हाला 90 मिनिट्स म्हणजे 1.5 तासाचा वेळ दिला जातो. बायोलॉजीमध्ये बॉटनीचे 50 क्वेश्चन्स, त्यातले सुद्धा 10 11वीचे आणि 40 12वीचे. झूलॉजीचे 50 क्वेश्चन्स, 10 11वीचे आणि 40 12वीचे. अशा प्रकारे पूर्ण बायोलॉजीचे एकूण 100 क्वेश्चन, एका क्वेश्चनला 1 मार्क. अशा प्रकारे बायोलॉजीचा पेपर सुद्धा 100 मार्क्सचा होतो आणि त्यालाही तुम्हाला 90 मिनिट्सचा वेळ मिळतो. मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही एकतर PCM देऊ शकता किंवा PCB देऊ शकता. म्हणजे PCM हा ग्रुप जरी तयार केला तरी तो 200 मार्क्सचा होतो आणि तुम्ही PCB हा ग्रुप तयार केला तरी पण तो 200 मार्क्सचा होतो. आणि वेळ तुम्ही जर बघितली तर PCM ग्रुप तुम्ही निवडला तरी त्याला 3 तास वेळ मिळणार आहे आणि PCB निवडला तरी त्याला 3 तास वेळ मिळणार आहे. बऱ्याच्यातले सगळे प्रश्न एकाच प्रकारातले असतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये 4 ऑप्शन असतात आणि त्या 4 ऑप्शनपैकी एक उत्तर बरोबर असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आतापर्यंत आपण नीटची माहिती घेतली, JEEची माहिती घेतली. या दोन्ही परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग होती, पण MHT CET मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही.
म्हणजे जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकलं तरी तुमचे मार्क वजा होत नाही, याचा अर्थ असा की तुम्ही MST CET मध्ये सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकतात. तुमचे मार्क वजा व्हायची भीती या एक्झाममध्ये तुम्हाला नसते आणि हा या एक्झामचा सगळ्यात प्लस पॉईंट आहे. ड्युरेशन 3 आवर्स. PCM ग्रुपचा पेपर तुम्ही दिला 3 आवर्स तुम्हाला मिळतील, किंवा PCBचं दिलं तरी तुम्हाला 3 आवर्स मिळतील. PCM ग्रुपचा पेपर तुम्ही देणार असाल त्यामध्ये असतात टोटल 150 क्वेश्चन, फिजिक्स 50, केमिस्ट्री 50, मॅथ्स 50, टोटल 150 क्वेश्चन आणि त्याकरता तुम्हाला वेळ मिळतो 180 मिनिट्सचा. PCB ग्रुप तुम्ही निवडला, याच्यामध्ये फिजिक्स 50, केमिस्ट्री 50, बायोलॉजी 100 असे 200 क्वेश्चन, त्याकरताही तुम्हाला वेळ मिळतो 180 मिनिट्सचा. जर तुम्ही PCM ग्रुपचा पेपर द्यायला सुरुवात केली कम्प्युटरवरती, तुमचा वेळ सुरू होतो आणि पहिल्या 90 मिनिट्समध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर पूर्ण करावा लागतो. तुमचा पूर्ण झाला नाही तर जेवढा पूर्ण झाला आहे तो पेपर आपोआप सबमिट होतो आणि 91 मिनिट्सपासून पुढे मॅथमॅटिक्सचा पेपर सुरू होतो. फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर आपोआपच बंद होतो. त्याच प्रकारे PCBमध्ये सुद्धा फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर करता पहिले 90 मिनिट्स आणि बायोलॉजी करता पुढचे 90 मिनिट्स तुम्हाला दिलेले असतात. जर तुम्हाला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला 12वीच्या परीक्षेमध्ये एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो आणि तो असा आहे की कॅन्डिडेट मस्ट हॅव पास क्लास 12. तुम्ही 12वी पास करायला पाहिजे. कुठले सब्जेक्ट घेऊन? फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स आर कंपल्सरी सब्जेक्ट. त्यामध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 पाहिजे. तिसरा विषय तुम्ही कुठला घेऊ शकता? आयदर केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी, टेक्निकल सब्जेक्ट और वोकेशनल सब्जेक्ट. टेक्निकल किंवा वोकेशनल सब्जेक्ट तुम्हाला माहिती असतील, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, कम्प्युटर सायन्स आहे, तर असे सब्जेक्ट्स तुम्ही घेऊ शकता. म्हणजे फिजिक्स, मॅथ्स आणि या सगळ्या विषयांपैकी कुठलाही एक विषय, असे तिन्ही पकडून तुम्हाला 50% ॲग्रिगेट मार्क्स पडले पाहिजे. म्हणजे समजा फिजिक्सचा पेपर आपला 100 मार्क्सचा असतो, मॅथ्सचा पेपर आपला 100 मार्क्सचा असतो आणि या तीनपैकी समजा तुम्ही केमिस्ट्री घेतलं तर 100 मार्क्स झाले, म्हणजे 300 मार्क्सपैकी तुम्हाला 150 मार्क्स पडायला पाहिजे. समजा फिजिक्स, मॅथ्स आणि केमिस्ट्री मिळून तुमचे 150 होत नसतील तर तुम्ही फिजिक्स, मॅथ्स आणि बायो मिळून 150 होतात का ते बघू शकतात. बायो कन्सिडर करूनही होत नसतील, तुम्ही फिजिक्स, मॅथ्स आणि IT घेऊ शकता. म्हणजे फिजिक्स, मॅथ्स आणि तिसरा कुठलाही विषय घेऊन तुम्हाला 50% मार्क्स ते 3 विषयांमध्ये बोर्ड एक्झामला पडले पाहिजे. आणि जर रिझर्व कॅटेगरी असेल किंवा फिजिकली डिसेबल असेल त्यांच्याकरता हा क्रायटेरिया 45%चा असतो. म्हणजे 300 मार्कांपैकी तुम्हाला 135च्या वरती मार्क या ठिकाणी पडले पाहिजे. फार्मसी करता कॅन्डिडेट मस्ट हॅव पास क्लास 12 विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ॲज कंपल्सरी सब्जेक्ट. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 सब्जेक्ट कंपल्सरी. तिसरा विषय तुम्ही मॅथ्स घेऊ शकता किंवा बायो घेऊ शकता आणि हे 3 विषय मिळून तुम्हाला बोर्ड एक्झामला 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडले पाहिजे. आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे की फिजिक्स 100 मार्क्स, केमिस्ट्री 100 मार्क्स, तुम्ही समजा बायो घेतला 100 मार्क्स किंवा मॅथ्स घेतला 100 मार्क्स, अशा प्रकारे 300 पैकी तुम्हाला 150च्या वरती मार्क पडले पाहिजे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि रिझर्व कॅटेगरी किंवा फिजिकली डिसेबल असाल तर तुम्हाला 300 पैकी 135 म्हणजे 45% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क पडले पाहिजे. ही परीक्षा JEE आणि NEETपेक्षा सोपी वाटते विद्यार्थ्यांना का? कारण की सगळ्यात महत्त्वाचं तर ही स्टेट बोर्ड सिलेबसवरती आधारित आहे. इतर परीक्षांकरता तुम्हाला स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम वेगळा आणि CBSEचा अभ्यासक्रम वेगळा असा अभ्यास करावा लागतो. नो नीड टू स्टडी NCERT सिलेबस सेपरेटली. तुम्हाला NCERTचा सिलेबस वेगळा काही करायची गरज नाही. जे तुम्ही स्टेट बोर्डचा सिलेबस बोर्ड एक्झाम करता तयारी त्याची करताय त्याच सिलेबसवरती आधारित MST CET असते. वेगळी तयारी तुम्हाला करावी लागत नाही किंवा वेगळ्या सिलेबसचा अभ्यास तुम्हाला करावा लागत नाही. त्यामुळे ही एक परीक्षा सोपी वाटते. दुसरं, ओनली 50% सिलेबस ऑफ स्टँडर्ड 11th इज इन्क्लुडेड. 11वीचा फक्त 50% सिलेबस असतो. मी परत सांगतो की हे मी तुम्हाला या वर्षीच्या पॅटर्नप्रमाणे सांगतोय. पुढच्या वर्षी याच्यामध्ये काही बदल होईल हे मी आत्ता सांगू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांना ही परीक्षा सोपी वाटते कारण की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर MST CET ही परीक्षा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना खूप जवळची वाटते कारण की महाराष्ट्रातल्या सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटचे जे कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर, त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. तुम्ही जर याचा व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित नियोजन केलं, चांगलं यश संपादन केलं तर महाराष्ट्रात सुद्धा खूप चांगल्या अशा गव्हर्नमेंट ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस फार्मसी कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येऊ शकतो आणि तुम्ही या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तुमचं उज्ज्वल भविष्य घडवू शकता. त्यामुळे सगळ्यांनी
MHT CETची तयारी सुरू करा, वेळेचं नियोजन करा, अभ्यास करा. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.